आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये काकडीजवळ मनेवाडी नावाचे एक गाव आहे. आता काकडी आपल्या तालुक्यात आहे हे अनेक गावकऱ्यांना माहित नाही, आपल्या तालुक्यातल्या लोकांना माहित नाही. काकडी गावाला पिण्याच्या पाण्याची भ्रांत आहे. त्या काकडी गावात आजही उन्हाळ्यामध्ये टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो. या मनेवाडी गावामध्ये 40 घरकुलं मंजूर होती. तो ग्रामसेवक दारू पिलेला होता का मला माहित नाही. त्या ग्रामसेवकाने 40 लोकांचे घरकुलं नामंजूर केले. त्यातील 7 लोकांना त्यांनी काय कारण दिलं तर 7 लोकांना त्यांनी कारण दिलं की त्यांच्याकडे फिशिंग बोट आहे. फिशिंग बोट म्हणजे मासेमारी करायची. अरे त्या गावाला प्यायला पाणी नाही. ज्या गावाला प्यायला पाणी नाही तिथं मासेमारी कुठून येणार. अशा अधिकाऱ्यांना चौकात उभे करून चापकाने फटके दिले पाहिजे. गोरगरिबांचे घर नाकारताना त्यांना लाजा कशा वाटत नाही. 7व्या वेतन आयोगातून यांच्या घरा खिशामध्ये पैसे मिळतात, भ्रष्टाचार करून पैसे मिळवतात आणि गरिबांना घरकुल देताना यांचे हात थरथर करतात. खरंच जो लायबल नसेल तर त्याला देऊ नका, पण त्याच्याकडे फिशिंग बोट आहे सांगतायत. सोनारी गावामध्ये 10 घरकुलं नामंजूर केली आणि अशीच फालतू कारणं दिली. असा कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक घरकुलं नामंजूर करतायत आणि धनदांडग्यांना जमिनी देतात. त्याचा मी निषेध करतोय आणि हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. अधिकाऱ्यांना चौकामध्ये प्रश्न विचारले गेले पाहिजे. हे